कुठल्या बोलना नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी सिद्धांत भुसाणे आज घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता ना आपण जातोय वेळासमध्ये, कारण आज वेळासमध्ये दुर्गादेवीची यात्रा आहे आणि आजचाच म्हणजे मंगळवार 24 तारीख आज रथोत्सव सुद्धा आहे। तर रथ साधारण सकाळी 6-6:30 वाजताच निघालेला आहे। तर आत्ता आपण जातोय तिकडेच, तर यात्रा बघणार आहोत, रथ बघणार आहोत, आपल्याला आता कुठे मिळतोय ते। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। सोबत अभि, इकडे श्रुती आणि आर्य आहे आणि आता ना आपण इकडे वेळासच्या बीच जवळ थोडं थांबलेलो, फोटोशूट वगैरे चालू आहे इकडे मस्तपैकी। तर आता फोटोशूट वगैरे करून झाला आहे, आपल्या पण शॉर्ट व्हिडिओचा एक इंट्रो घेऊन झाला आहे। आणि हे बघा इथे समोर हिम्मतगड किल्ला आहे आणि आता आपण निघतोय वेळासकडे, चला। आता वेळासमध्ये आपण पोचलो आणि गाडी आपण इकडे पार्क करतोय। हे इथेच आहे रथ, इकडून येऊन गेला हे बघ, या बाजूलाच आहे वाटतं रथ, जातोय, आपल्याला बघायला भेटेल लवकरच। कारण गाड्यांची पूर्ण लाईन आहे, कारण आतमध्ये तर चान्स नाही आहे गाडी म्हणजे आतमध्ये हे करायला, सो गाडी आपली तिकडे पार्क करतोय। आपण खूप नशीबवान आहोत, कारण आपल्याला समोरच आल्या आल्या रथ बघायला मिळणार आहे, म्हणजे दर्शन घेता येणार आपल्याला लगेच। गर्दी बघू शकता तुम्ही, पुढे गेल्यानंतर यात्रेतली म्हणजे दुकानं वगैरे असतात ती पण आपल्याला बघायला मिळतील। मंदिर तिकडे वाटतं आणि इथून यात्रेची सुरुवात आहे, दुकानं वगैरे तुम्ही बघू शकता, घड्याळ, टोप्या, तुमच्या पोराबाळांना घड्याळ घेऊ शकता। तुझी डिश आवडती मंचुरियन, मंचुरियन मला मंचुरियन आणि भांडी वगैरे हे बघा फुल लिंबू आहे ते का तिथं तुम्ही बघू शकता, खोटे खोटे पैसे पण आहेत, घे ना तुझा माझा आवाज गायब करणार ना, मला माहिती आहे। नाही तो घेणार, सगळं घेणार, यात्रेतला पण सगळं घ्यायचं। आर्य, हे आर्य टॅटू काढायचं असेल तर तुम्ही टॅटूही काढू शकता, टॅटू वगैरे काढू नका ते, कारण पण एकदा ठरवून काढून घ्या। बघा गर्दी, रथ इथेच आहे आणि हा सगळा पब्लिक आता रथासाठी इकडे उभा आहे। चल चल शोध शोध, बघतोय फुल गर्दी आहे। अभि कुठं आहे? कुठून? हे बघ इथे आहे ना रथ। आपण बघतोय इथे समोरच आहे रथ। कुठल्या बोलना ओ बुवा
नमस्कार, मी अमोरानंद सोमन, सेक्रेटरी दुर्गादेवी देवस्थान वेळास. आज आपण आलो आहोत दुर्गादेवीच्या उत्सवामध्ये. आज दुर्गादेवीच्या उत्सवाचा 6वा दिवस आहे, रथयात्रा आहे. दुर्गादेवीचा उत्सव हा चैत्र नवरात्री आहे. हा गुढीपाडव्यापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत चालतो आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात. आणि 6व्या दिवशी देवीचा मोठा रथ म्हणजे मोठी पालखी संपूर्ण गावामध्ये देवी बसून फिरवली जाते आणि प्रत्येक घरोघरी त्याची पूजा केली जाते. तसं बघितलं तर हा उत्सव हा सगळ्यांना एकत्र आणणारा, संघटित करणारा, एकजूट करणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. या उत्सवाचं वैशिष्ट्य असं की याला इतिहास हा खूप जुना आहे. पेशवेकालीन ह्या उत्सवाचा इतिहास आपल्याला सापडतो. आणि या उत्सवाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून आपल्या जी ग्रामदेवता आहे, आता आपण बघत आहात की इथे पाठीमागेच कालभैरव रामेश्वर मंदिर आहे, जे नाना फडणवीसांच्या काळामध्ये बांधलेले आहेत. तर या मंदिरामध्ये पंचांग श्रवण करून या उत्सवाची सुरुवात होते. तिथे नंतर नानांच्या ज्या ठिकाणी नानांचा पुतळा आहे, नानांचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी पंचांगाची विधिवत पूजा होते आणि उत्सवाला आपल्या सुरुवात होते. आणि प्रतिपदेपासून रोज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि 5-6 दिवस हा उत्सव चालतो. 5व्या दिवशी संपूर्ण गावासाठी महाप्रसाद असतो. 6व्या दिवशी ही रथयात्रा असते. ही रथयात्रा संपूर्ण गावामध्ये फिरून देवीची पूजा घरोघरी केली जाते आणि 7व्या दिवशी उत्सवाची समाप्ती केली जाते. सर्व लोकांना एकत्र आणणारा, सर्व घटकांना एकत्र आणणारा उत्सव म्हणून हा आपला उत्सव ओळखला जातो. तसं म्हटलं तर हा जो उत्सव आहे हा आपला दुर्गादेवीचा पहिला उत्सव आहे चैत्रामधला. यानंतर केळशीला पौर्णिमेला महालक्ष्मीचा उत्सव होतो. त्याच्यानंतर दुर्गादेवीचा उत्सव आंजळेला होतो. मध्ये रामनवमीला एक मुरुडला दुर्गादेवीचा उत्सव होतो. एक जुना उल्लेख आपल्याला असा आढळतो की 1250च्या काळाच्या आसपासमध्ये पुण्यनगरीतून म्हणजे पुण्यातून 3 दुर्गादेवीच्या मूर्ती कोकणात आल्या. त्याच्यापैकी एक मूर्त मुरुड, अरण्य मुरुड या ठिकाणी, एक मूर्त आंजर्लेची दुर्गादेवी या ठिकाणी आणि एक मूर्त वेळाच्या ठिकाणी आल्याची आढळते. म्हणजे आपला उत्सव हा खूप जुना आहे. सर्व परंपरा आजच्या काळात देखील, आधुनिक काळात देखील सर्व परंपरांचं पालन करून आणि सर्वांना एकजूट करून, सर्वांना एकत्र करून हा उत्सव गावकीच्या वतीने साजरा केला जातो. धन्यवाद. तर आत्ताच आपल्याला अमोल अनंत सोमण या दादांनी छानशी माहिती दिली आहे. तर आता इथून आपण समोर आपल्याला दिसतंय भैरवनाथाचं मंदिर आणि बाजूला रामेश्वराचं मंदिर. तर तिथे जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. आणि दुर्गा मातेचं मंदिर कुठे मग? त्या बाजूला. ओके ओके. आणि हे मग उत्सव समाप्ती कधी असते? संध्याकाळी. आज उशीर होईल, 8-8:30 वाजता. अच्छा, म्हणजे रात्रच होणार उशीर. सकाळी हा जो देवीचा रथ आहे, रथ ग्रामाच्या मार्फत उचलला जातो. बाहेरगावचे पाहुणे आलेले असतात, त्यांना सन्मानाने बोलवण्याची एक प्रथा आहे. अंधरला, केळशी आले त्या ठिकाणी देवस्थान आहेत, त्यांच्या लोकांना बोलवण्याची प्रथा आहे. आणि एक मी ऐकलेलं ते काहीतरी शेंगा वगैरे उडवतात, ते कधी असतं? सांगतो. दुर्गादेवीचे जे देवस्थान आहेत तिथे जे ट्रस्टी आहेत त्यांना बोलवण्याची एक परंपरा आहे. तर त्या ट्रस्टींना बोलवून त्यांच्या मार्फत रथ उचलला जातो. आपले लोक असतात आणि खाली जातो रथ. खाली एका ठराविक ठिकाणी रथ उभा राहतो. तिथे देवस्थानची पहिली मानाची पूजा होते. कुंकुताची. कुंकुत पद देवस्थानचं मानाचं पद आहे. मानकरी आहेत, त्यांची पहिली पूजा होते. तिथून मग पूजेला सुरुवात होते. नंतर रथ सकाळी साधारणपणे 8-8:30च्या आसपास येऊन नाना फडणवीसांचं ते हे आहे, पुतळा आहे, तिथे पुन्हा बसतो. तिथे भानू, नानांचे जे आता जे वंशज आहेत तिथले, ते भानू, त्यांची पूजा, मानाची पूजा आहे. ते बसून पूजा म्हणजे रथ बसून त्यांची पूजा आहे. आणि तिथून रथ उठल्यानंतर मग दुपारी 1 वाजता उठवतात. पुन्हा गावच्या अर्ध्या गावच्या 2 वाड्या आहेत, त्या वाड्या घेऊन तिथे स्टँडवर बसतो रथ. तिथे या कालभैरव रामेश्वर मंदिराचे पुजारी जे आहेत, रमेशदादा गुरव, त्यांची एक मानाची पूजा आहे. ती पण रथ बसूनच पूजा होते. इथून पुन्हा वरच्या वाडीवर जातो. वरच्या वाडीवरती घरं घेऊन देवस्थानचे आणखीन एक मानकरी कोकणे, त्यांच्या समोर रथ बसवला जातो. तिथे पूजा होते. म्हणजे मानकऱ्यांची पूजा रथ बसूनच घेतल्या जातात. बाकी सर्व पूजा घरोघर घेतल्या जातात. आणि पूजा करून रथ आपल्या मंदिराजवळ रथ सकाळी किती साधारण 6 वाजता निघतो? 6 वाजता. ओके. आणि इकडे बघू शकता रथ. आपण इतर ठिकाणी बघतो की चाकं वगैरे असतात, पण इथे या रथाला अजिबात चाकं वगैरे नाहीये. गावकरीच फिरवतात. गावकरी फिरवतात. गावकरी खांद्यावर घेऊन संपूर्ण गावामध्ये फिरवतात हा रथ. हे एक आणखीन वैशिष्ट्य आहे. दर्शन आपण घेतलेलंच आहे मगाशी. तर आता समोर जे मंदिर दिसतात तिथे जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. तर आता आपण मंदिरात जातोय वरती. अरे भाई
तर समोर जे मंदिर आहे ते आहे भैरवनाथाचं. नाथाय नमः. बघा, खूप छानसं आपल्याला दर्शन होतं आहे. अजिबात इथे गर्दी नाही आहे आणि अगदी व्यवस्थित दर्शन होतं आहे. तुम्हाला सुद्धा घर बसल्या खूप छानसं दर्शन होत असेल. कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही ह्या यात्रेला ह्या आधी कधी आलायत का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओम नमः शिवाय. तर इथे आहे रामेश्वर मंदिर. बघा, इथे सुद्धा आपल्याला छानपैकी दर्शन घेता येते आणि असा जो आवाज आहे ना असा मस्तपैकी घुमतोय वरती. बघा, जे बोलते त्याचा आवाज असा हे होते इको. आणि बघू शकता रांगोळी सुद्धा किती अप्रतिम काढले. त्रिशूळ काढलेला आहे, डमरू आहे, फुलांची रांगोळी आहे मस्तपैकी. आरती चालू आहे. बघा, आता इथून रथ उठून पुन्हा जे काही राहिले असतील गावातील घरं तिकडे जातो. दोन मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आपण जातोय दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. कारण आपल्याला रथ आहे तो इथेच मिळाला समोरच, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित दर्शन वगैरे झालं. दोन्ही मंदिरात पण चांगलं दर्शन झालं. आता दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. हे तुम्ही आलात दर्शन करून? हां, दर्शन करून. लाडू वगैरे हे आले दर्शन करून. हे चल आर्य, आलो आलो. व्यवस्थित एकदम दर्शन आपल्याला झालंय. आता दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊयात आणि हा व्हिडिओ इथेच संपवूयात. चल. तर समोर आहे दुर्गादेवी मंदिर. जातात आपण आतमध्ये आणि दर्शन घेऊयात मस्तपैकी ह्या बाजूंना. इकडे दिसत असेल तुम्हाला गुलाल वगैरे. दुर्गादेवी मंदिरमध्ये आत्ता आपण आहोत आणि बघू शकता इथे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थितपणे दर्शन भेटलंय. मला वाटतं सकाळच्या वेळात वगैरे साधारण गर्दी असू शकते म्हणजे दर्शनासाठी वगैरे. आणि बघा असा काहीसा परिसर आहे, नवीनच बांधकाम दिसतंय. खूप वर्षानंतर इकडे खरं तर आलो होतो यात्रोत्सवाला आणि खूप छानसं आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आणि त्या काकांनी सुद्धा खूप छानशी आपल्याला माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती आपल्याला आणि तुम्हालासुद्धा मिळाली असेल या व्हिडिओमधून. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे सुद्धा खूप सारे व्हिडिओज आपल्या येणार आहेत. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. ही व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही एका ॲडव्हेंचरला जाणार आहात मोठ्या. 2-4 दिवसात ती व्हिडिओ येईल. आम्ही उद्या प्लॅन करतोय. नक्की होय ना, जायचं ना? तर जाऊ, चला.